बारे उतारे किंवा फेरफार काढू शकता। याबाबतची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना, तुम्ही सांगा, मी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, मी तुम्हाला त्याबाबतचा व्हिडिओसुद्धा बनवून देईन की कशा पद्धतीने आपण जुनं रेकॉर्ड घरच्या घरी बसून मोबाईलवर सुद्धा तपासू शकतो, जुने सातबारे उतारे निघतात। तसंच मी मागे सांगितल्याप्रमाणे जुनं रेशन कार्ड बघा मिळतंय का, जुनं रेशन कार्डावरचं नाव आहे, कारण तो व्यक्ती होऊन गेला हे महत्त्वाचं आहे आणि तो त्याच तारखेला मयत झाला यासाठी आपण शपथपत्र देऊया, त्यांच्या जे नातेवाईक आहेत त्यांचं शपथपत्र देऊ शकता। त्यामुळे तो होऊन गेला आहे ह्याचं काहीतरी पुरावा आला पाहिजे। आता आधार कार्ड आता आलेलं आहे, पहिलं काय आधार कार्ड नव्हतं, त्यामुळं आय डी हे फक्त वोटर आय डी फक्त फार असू शकतं, ते पण नसेल तर मी सांगितल्या पद्धतीने करा, फक्त प्रकरण दाखल करा। पुरावाच नाही म्हणून शांत बसण्यापेक्षा तुम्ही असं पुरावा कलेक्ट करा, जेवढे पुरावे सापडतील तेवढ्याप्रमाणे तुम्ही दाखल करा। त्यात प्रामाणिकपणे तुमच्या अर्जामध्ये लिहा की सदरचा मृत्यू हा इतक्या वर्षापूर्वीच असल्यामुळे एवढी कागदपत्रे मिळू शकले आहेत, पण ह्या व्यक्तीचा मृत्यू अमुक अमुक तारखेलाच झालेला आहे, ही सत्य परिस्थिती आहे असं तहसीलदार साहेबांना पटवून द्या। त्याबाबतचे साक्षीदार असतील तर त्यांचे शपथपत्र द्या, सरतपास द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला काढू शकता। जन्माच्या दाखल्यामध्ये शक्यतो काही मला वाटतं जास्त करून मृत्यूच्या दाखल्याची गरज भासते, जी फार वर्षापूर्वी मृत्यू होऊन गेलेला असून त्याची नोंद नसते। जन्माच्या दाखल्यामध्ये शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही, कारण जन्माचा दाखला हा जो व्यक्ती आता नुकताच मयत झाले असेल किंवा जन्म झालेला आहे किंवा म्हणजे जो जिवंत आहे त्याला तो काढायचा असतो, त्यामुळे जन्माच्या दाखल्यामध्ये काय अडचण येत नाही। जन्माच्या दाखल्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की तो स्थानिक आहे हे चौकशी अहवाल येणं गरजेचं असतं, त्यासाठी